ब्रेकिंग न्यूज समोर येते। साताऱ्याच्या कांदाटी खोऱ्यातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी गावामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी जमीन खरेदी केली आहे। 13 जणांनी तब्बल 640 एकर जमीन कवडीमोल भावात विकत घेतल्याचं उघडकीस आलंय। तर ही जमीन निसर्ग आणि पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रामध्ये येते। त्यामुळे या व्यवहाराची वृक्षतोड उत्खननासारख्या अनेक मुद्द्यांवर चौकशी करण्यात आली आहे। या चौकशीमध्ये एका अधिकाऱ्यासह 3 सुद्धा दोषी आढळलेत आणि त्यांच्यावर आता कारवाई होणार असल्याचं कळतंय। साताऱ्याच्या कांदाटी खोऱ्यातल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या झाडाणी गावामध्ये उच्च पदस्थ अधिकाऱ्यांनी ही जमीन खरेदी केली आहे। त्यामध्ये 13 जणांनी तब्बल 640 एकर जमीन अगदी कवडीमोल भावात विकत घेतल्याचं उघडकीस आलंय आणि या प्रकरणी हे 3 अधिकारी जे आहेत ते दोषी आढळलेत। त्यांच्यावर आता कारवाई करण्यात येणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि अहमदाबाद गुजरात येथील जीएसटी मुख्य आयुक्त आहे। गुजरात महाबळेश्वर कनेक्शन काय आहे, याचं गोड बंगाल काय आहे हे शोधणं सर्वांचं क्रमप्राप्त आहे। माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतीत निवेदन दिलेलं आहे। 9 जूनच्या अगोदर या सर्व ठिकाणची झाडाणी गावची झालेली जी अनधिकृत बांधकाम आहे ती पाडण्यात यावं। जमीन खरेदी प्रकरण आहे ते दोषी आणि सर्व अधिकाऱ्यांचे गुन्हे दाखल करावेत। त्याचबरोबर दिलेला जो निधी आहे वीज पाणी रस्त्यासाठी तर तो निधीची चौकशी करावी, अन्यथा 10 जून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार आहे। आमच्याकडे एक तक्रार प्राप्त झालेली आहे। त्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स सुद्धा तक्रारदाराने आमच्याकडे सबमिट केलेले आहेत। आमचे जे तिथले प्रांत अधिकारी आहेत राजेंद्र जाधव, त्याच्याकडे आम्ही सर्व तक्राराचे जे पुरावे आहेत त्याला अपलोड करून दिलेले आहे। याच्याबद्दल सखोल चौकशी करायला सांगितलं आहे आणि त्या चौकशीमध्ये आपल्या समोर येतील की खऱ्या अर्थाने काय झालेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने योग्य ती कारवाई प्रशासनाद्वारे केली जाईल।